कळंबा, साने गुरुजी, नाना पाटील नगर, जुबानाना जाधव पार्कमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य. कोल्हापूर शहरातील कळंबा, नाना पाटील नगर, साने गुरुजी आणि जुबानाना जाधव पार्क परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रस्त्यावर चिखलात भाताची रोपं लावावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून कोल्हापुरात राहतोय की शेतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे शहरात राहण्याचं स्वप्न घेऊन तसेच शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन कामानिमित्त ग्रामीण भागातून अनेक नागरिक कोल्हापूर शहरात वास्तव्यास आले आहेत. मात्र शहरात आल्यानंतरही त्यांना खराब रस्ते, खड्डे आणि चिखलाच्या समस्येपासून सुटका झालेली नाही. गावाकडून शहरात आलो, शहरात रस्ते आणि सुविधा चांगल्या मिळतील अशी अपेक्षा होती, पण इथली परिस्थिती पाहता पुन्हा गावाकडील शेत रस्त्यांचीच आठवण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघातील 80% अधिक लोक या परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या या परिसरातील रस्त्याची अशी अवस्था असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे या प्रभागात एक शिवसेनेचे नगरसेवक असून ते पालकमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात. असे असतानाही या परिसरातील रस्त्याची अवस्था सुधारलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होत आहे. घंटागाडी थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिखलामुळे घंटागाडीसह इतर वाहने अनेकदा रस्त्यावरच अडकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नागरिकांची मागणी आहे की पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एकदा तरी या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी. आपल्या मतदारसंघातील मोठ्या संख्येने नागरिक ज्या परिसरात वास्तव्यास आहेत त्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतंय हे पालकमंत्र्यांनी स्वतः पाहावं. कारण प्रश्न केवळ खराब रस्त्यांचा नाही, प्रश्न आहे मूलभूत सुविधांचा आणि शहरात चांगलं जीवन जगण्याच्या नागरिकांच्या अपेक्षांचा. गावाकडून शहरात आल्यानंतरही जर नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असेल तर शहरात येऊनही शेताकडील रस्त्यांची आठवण का यावी असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. आता नागरिकांच्या या प्रश्नाला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शाहू न्यूजसाठी मुख्य संपादिका निलोप्रभा प्रवीण पाटील, कोल्हापूर. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला फॉलो करा. धन्यवाद.